ओम नमो भगवते वासुदेवाय. विजया एकादशी. माघ मासातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. ह्या एकादशीला विजया एकादशी असे संबोधतात. नेहमीप्रमाणे माघ मासातील एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वतः श्रीरामाने लंकेवर व रावणावर विजय मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत केले होते. श्री विष्णूंची पंचामृत स्नान घालून व अभिषेक करून पूजा करावी. पिवळ्या रंगाची फुले वाहावीत. सहस्र तुळशी अर्चनाचे महत्त्व तर आहेच. श्री विष्णू सूक्त, नारायण सूक्त, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राची आवर्तने, ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा अन्य विष्णू भगवानच्या नावाचा जप करावा. हे व्रत केल्याने सर्वत्र विजय प्राप्त होतो. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, जन्मजन्मांतरीचे पाप निवारण, वैकुंठ धाम प्राप्ती होते. उपवास जरी नाही केला तरी दशमी आणि एकादशीला भात, मसूर व वांगी खाऊ नये. कोणाबद्दलही अपशब्द काढू नयेत. एकादशी प्रारंभ गुरुवार दिनांक 12/2/2026 दुपारी 12:23 एकादशी समाप्ती शुक्रवारी दिनांक 13/2/2026 दुपारी 2:26 पारणवेळ शनिवार दिनांक 14/2/2026 सकाळी 7 ते 9:04 विजया एकादशी. युधिष्ठिराने विचारले, हे दयासागरा वासुदेवा, आमच्यावर प्रसन्न होऊन माघ वद्य एकादशीचे नाव व तिचे महात्म्य सांग. श्रीकृष्ण म्हणाले, राजेंद्रा, या एकादशीचे नाव विजया आहे, कारण तिचे व्रत करणाऱ्याला निरंतर विजय मिळतो. या एकादशीच्या व्रताचे महात्म्य सर्व पातकांचा नाश करणारे आहे. नारदाने ब्रह्मदेवाला विचारले, हे देवातील श्रेष्ठा ब्रह्मदेवा, या विजया नावाच्या एकादशीचे व्रत काय आहे ते कृपा करून सांग. नारदाने विचारल्यावर पितामह ब्रह्मदेव म्हणाले, पापांचा संपूर्ण नाश करणारी या एकादशीची मी कथा सांगतो. ती एक. विजया एकादशीचे हे व्रत फार प्राचीन व पापनाशक आहे. मी हे व्रत आजवर कोणाला सांगितले नाही. ही एकादशी व्रत करणाऱ्याला निःसंशय जय मिळवून देते. पूर्वी रामचंद्र 14 वर्षे तपोवनात गेले असता सीता आणि लक्ष्मणासह पंचवटीत राहत होते. तेथे राहत असता थोर मनाच्या राघवाची तपस्विनी पत्नी सीता रावणाने हरण करून नेली. त्या दुःखाने रामचंद्र जणू बेशुद्ध झाले. त्यावेळी भटकत असता थोडेसेच आयुष्य राहिलेला जटायू त्यांनी पाहिला. रामाला सर्व वृत्तांत सांगून जटायू मरण पावला. नंतर वनात फिरत असता रामाने कबंध राक्षस मारला. त्यानंतर रामाची व सुग्रीवाची अतूट मैत्री जडली. त्याने रामाला मदत करण्याकरता वानरांचे सैन्य जमवले. नंतर हनुमंताने लंकेत जाऊन अशोकवनात जानकीला पाहिले. तेथे मारुतीने खुणेच्या गोष्टी सांगून रामाने दिलेली अंगठी सीतेला दिली. नंतर त्याने लंका दहनासारखी अचाट कृत्ये केली आणि परत येऊन रामाला सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून सुग्रीवाची अनुमती घेऊन रामाने लंकेकडे प्रस्थान ठेवले. वानरांचा आवडता झालेला राम त्या वानरांसह समुद्रतीरावर येऊन पोचला. ओलांडण्यास कठीण असलेला तो समुद्र पाहून रामाला आश्चर्य वाटले. मग नेत्र विस्फारून राम लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, वरुणाचे निवासस्थान असलेला हा समुद्र कोणत्या पुण्याने तरून जाता येईल बरे? या समुद्राच्या पाण्याला अंत नाही. भयंकर मगर, मासे यांनी हा व्यापलेला आहे. हा समुद्र ओलांडताना येईल असा कोणताच उपाय मला दिसत नाही. लक्ष्मण म्हणाला, हे पुराणपुरुषा रामा, तू तर आदिदेव आहेस. येथे जवळच एका बेटावर बकदाल्भ
ऋषी आहेत. आपल्या या ठिकाणापासून त्यांचा आश्रम 2 कोसांवर आहे. हे रघुनंदना, या बकदालभ्य ऋषीने कित्येक ब्रह्मदेव पाहिले आहेत. हे राजेंद्रा, अशा पुरातन ऋषी श्रेष्ठाकडे जाऊन त्याला समुद्र ओलांडण्याचा उपाय विचारावा. लक्ष्मणाचे हे कल्याणकारक बोलणे ऐकून रामचंद्र श्रेष्ठ मुनी बकदालभ्याच्या दर्शनाला गेला. ज्याप्रमाणे देव विष्णूला नमस्कार करतात, त्याप्रमाणे रामाने बकदालभ्याला नमस्कार केला. राम म्हणजे काही कारणाने मनुष्य अवतार घेतलेला पुराण पुरुष परमेश्वर आहे, हे त्या ऋषीने जाणले. तो रामाला म्हणाला, रामचंद्रा, तुझे इकडे आगमन कशासाठी झाले आहे? श्री रामचंद्र म्हणाला, श्रेष्ठ विप्रा, मी सैन्यासह राक्षसांनी भरलेली लंका जिंकून घेण्यासाठी आलो आहे. तुझ्या प्रसादाने मी हे कार्य पार पाडेन. तू अनुकूल झालास तरच मला हा सागर ओलांडता येईल. तेव्हा आमच्यावर कृपा कर आणि सागर तरून जाण्याचा उपाय सांग. याच कामासाठी मी तुझ्या दर्शनाला आलो आहे. मुनी म्हणाले, रामचंद्रा, सर्व वृत्तांत उत्तम असलेले व्रत मी तुला सांगतो. ते व्रत केलेस तर तुझा सहज विजय होईल. तू राक्षसांना जिंकशील व लंकेवरही जय मिळवशील. त्यामुळे तुला दीर्घकाळ टिकणारी कीर्ती मिळेल. म्हणून हे रामा, मन एकाग्र करून तू हे व्रत पाळ. माघ कृष्ण पक्षात विजया नावाची एकादशी आहे. या एकादशीचे व्रत तू केलेस म्हणजे तुझा विजय होईल. वानरांसह तू हा सागर ओलांडून निःसंशय जाशील. उत्तम फल देणाऱ्या या एकादशीचा विधी आता ऐक. दशमी तिथीला एक कलश तयार करावा. तो शक्तीप्रमाणे सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा किंवा मातीचा करावा. तो कलश पाण्याने पूर्ण भरून त्यात पाने घालून तो सप्तधान्यांनी केलेल्या स्थंडिलावर चौकोनी बैठकीवर ठेवावा. त्या कलशावर जव भरलेले पूर्ण पात्र ठेवावे. त्यावर सोन्याची नारायणाची मूर्ती स्थापन करावी. एकादशी उजाडल्यावर सकाळी स्नान करावे. दशमीचे दिवशी स्थापन केलेल्या कलशातील नारायणाची षोडशोपचार पूजा करावी. तो कलश गंध, माला, फुले यांनी सुशोभित करावा. गंध, धूप अर्पण करावे. नाना प्रकारचे नैवेद्य दाखवावे. डाळिंब, नारळ वगैरे फळे अर्पण करावी. श्रीरामा, तो दिवस पूजन केलेल्या कलशापुढेच भक्तिभावाने घालवावा. व्रत करणाऱ्याने कलशासमोरच रात्री जागरण करावे. राजा, द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाचे वेळी तो कलश नदी, झरा, तलाव अशा कोणत्याही जलतीरावर न्यावा. तेथे त्याची स्थापना करून विधिपूर्वक पूजा करावी. नंतर तो कलश नारायणाची मूर्ती सह वेद पारंगत ब्राह्मणाला द्यावा. त्या कलशाबरोबर महादाने द्यावीत. रामचंद्रा, तू वानर सैन्याच्या अधिपतींसह हे व्रत प्रयत्नपूर्वक कर. तुझा विजय होईल. दालभ्य ऋषीचे हे बोलणे ऐकून श्री रामचंद्राने त्यांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे व्रत केले. ते व्रत केल्यावर त्या रघुनंदनाला विजय मिळाला. राजा, जे मानव या विधीप्रमाणे हे व्रत करतील त्यांना या पृथ्वीवर विजय मिळेलच, शिवाय अक्षय स्वर्गलोक लाभेल. म्हणून हे राजा, याकरिता विजया एकादशीचे व्रत सर्वांनी करावे. या विजया एकादशीचे महात्म्य सर्व प्रकारच्या पातकांचा नाश करते. हे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. याप्रमाणे स्कंद पुराणातील कृष्ण युधिष्ठिर संवादातील विजया नावाच्या एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.